स्वर्गीय उर्मिला प्रतिष्ठान वसार 40+ टीम आहे अगेन्स्ट गावदेवी 40+ बुर्दुल. दोन्ही संघाने 2-2 सामने जिंकल्यात. दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. खेळाडूंना देखील तितक्याच. आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील आजच्या दिवसातील ही अंतिम लढाई असेल, कारण आजच्या दिवसातील या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल. 40+ चा दिवस अक्षरशः 40+ खेळाडूंनी गाजवला. विशेष बोलबाला राहिला आहे जगदीश दुधकरचं, तसेच बुर्दुल टीमच्या माध्यमातून राजेश पाटील, संदीप जाधव, तर या दोन्ही खेळाडूने चांगली फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. उर्वरित अंतिम टप्प्यामध्ये निर्णायक मॅच आजच्या दिवसातील बिग फाईट मॅच. तर मलंगड पोलमधले संघ आहेत, त्याच्यामुळे ही मॅच मैत्रीपूर्ण लढाई आपल्याला पाहायला मिळेल. मात्र विजयासाठी झगडावं लागेल, संघर्ष करावं लागेल. चला इथे संदीप सरांचं इथे ग्रीन सिग्नल. क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. स्ट्राईक हँडला आपण पाहू शकाल या परिसरातील की काल ज्याने गाजवलं गावदेवी बुर्दुल टीम साठी प्रवीण म्हात्रे मास्टर माइंड म्हणून परिचित आहेत. पहिला चेंडू ओ उशिराने घेतलाय वेडन वाच. तसं नाही ते मात्र पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केले जातात, मात्र आसमानातनं चेंडूला फेकी केली जातोय. सीमारेषेवरून राजेश वाहेले. एक क्षेत्ररक्षण म्हणून दर्जाच आहे या खेळाडूचा, आणि हे काम राजेश वाहेले नाही का? नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. काय फील्ड केली गेली आहे, काय ॲक्शनने उचलले, चेंडूला फेकला, उशिराने केले. पुन्हा एकदा नो मॅन्स मध्ये. यावेळेस मात्र प्रवीण म्हात्रे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का पाहावं लागेल. काय क्षेत्ररक्षण केलं जातं असं वाटतच नाही की हे 40+ खेळाडू खेळत आहेत. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल आल्या. धावा चांगल्या जोडाव्या लागतील, कारण अगेन्स्ट तुम्हाला जगदीश दुधकरची फलंदाजीला सामोरं जायचं आहे. मॅचच्या पहिल्या डावात सध्या फलंदाजी करते प्रवीण म्हात्रे. स्वतःवरती विश्वास आहे. स्ट्राईक हँडला झालेच, ओपनच केली. डाऊन दी ग्राउंड उडवायचं होतं. स्वतः बॅट टू द बॉलर. कॉटन बॉलची शक्य आणि संधी ते उकली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलंच जात नाहीये, आणि मात्र इथे नकारत असताना यावेळेस संदीप जाधव या 3 चेंडूवरती फक्त 3 सिंगल आल्यात. गोलंदाजी मार्कमध्ये आपण बघतोय गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये साईनाथ दादा पाटील यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत, मस्ट वेलकम. तर आपण पाहू शकतो मोहन फुलोरे गोलंदाजी मार्कमध्ये बघतो आपण. ओ द विकेट. हा चेंडू समोर खेळताय, दूरवरनं क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे. चांगलं क्षेत्ररक्षक फंबल. बीट झाले क्षेत्ररक्षक, चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार संदीप जाधवच्या बॅटमधून. प्लस धाबा बनवाव्या लागतील गावदेवी बुर्दुल टीमला. समोर डाऊन दी फिल्डर. यावेळेस मात्र जगदीश आहे चेंडू खाली. टिपलाय जेल. संपलाय फलंदाज सुरेश पाटीलचा खेळ. बॅक टू बॅक दुसरा दे धक्का टीम गावदेवी बुर्दुलला. काही षडक राहिलं मोहन फुलोरेंचं. हे सातत्य आहे, कारण गोलंदाजी म्हणून हे त्यांच्या टीममध्ये रेग्युलर क्रिकेटमध्ये सातत्य राखलं होतं. मात्र हेच क्रिकेट 40+ मध्ये या महत्त्वाच्या मॅचमध्ये पॉवर प्लेचं षडक फेकावं हे मात्र रेग्युलर
खेळाडूंना लाजवणारे काम करणारे षटक राहून गेलंय. फक्त आणि फक्त 7 धावा, त्याच्यामध्ये एक चौकार देखील आलाय, 3 सिंगल आल्या आणि महत्त्वाचे 2 गडी आघाडीचे माघारी परतवले. तर प्रवीण मात्रे विकेटवरती आहे. प्रवीण उशिराने खेळले, ऑन साईडला गॅप मोठी आहे, दूरवर क्षेत्ररक्षक पाहत राहतील चेंडूला पहिल्याच टप्प्याला आणि या स्पर्धेमधील प्रवीण मात्रेच्या बॅटमधून पहिला चौकार. मास्टर माइंड का म्हटलं तर महत्वाच्या मॅचमध्ये आघाडीला आले, ओपन केली आहे, मात्र इथं आत्मविश्वास दाखवलोय, मात्र ते तुम्हाला सिद्ध करावं लागेल. चौकार आलाय, अजूनही मॅच भरपूर काही बॅलन्स आहे, बरेचसं काही बाकी आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती ज्या खेळाडूनं 6 बॉल 16 धावा चांगल्या होत्या, मात्र निर्णायक षटकामध्ये 6-16 थांबवणं हे मोठे काम आहे. मागील मॅचमध्ये हे ओव्हर पिच उंच उडवलाय, दूरवर क्षेत्ररक्षक धावताय, जज करणार का हा जय रुपयात सांघिक यश उर्मिला प्रतिष्ठान पुढे प्लस वसा टीमला इथे मिळतोय आणि खेळाडू गारत. आपण पाहू शकतो इथे प्रवीण मात्र एक कॉल घ्यायला हवं, कारण विशेष चांगला खेळाडू गात झालाय, कारण अपेक्षा होत्या. तो खेळाडू मात्र पॅव्हेलियनच्या रस्त्याला आला कोणताही चेंडू न खेळताना. ओ डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी फिल्डर राजेश. ओ येस येस, आज काही दिवस मास्टर माइंड प्रवीण मात्रेचा आहे की काय, हा तिसरा जीवनदान, क्या बात है. चांसेस तो बार बार मिल रही है, लेकिन उसको अब एहसास के साथ जताना होगा. एक बड़ी बड़ी पारी टीम के लिए आप खेलनी होगी. ओहो, ऑन साईडला बोलवलाय, दूरवर क्षेत्ररक्षक कोणी नाही, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचं तर नकार आहे. टू बॅकच्या 2 सिंगल मागील 2 चेंडूंवरती तिथे जीवनदानही मिळालं, संधी मिळाली नव्याने मात्रेला. आपण 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. पहिल्या 2 षटकांखेरीज एकंदरीत गडी बाद झाल्या 3 आणि धावसंख्येचा विचार केला तर 19 धावा. तर या दरम्यान आपण पाहू शकाल नाण्यवरांची उपस्थिती येते आमचे या मैदानावरती झालेली भव्य दिव्य प्रकाश ज्योतातील स्पर्धा, त्याचे लाडके आयोजक आमचे शिवाजीदादा पाटील, ग्रुप ग्रामपंचायत उसाटणेचे माननीय सरपंच साहेब देखील आहेत आणि त्यांचे इथे शुभ आगमन. त्यांच्या समवेत सचिनदादा पवार आणि किरण पाटील या तिन्ही मान्यवरांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. पण खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटली यावर्षी देखील. सरपंच चषक उसाटणे, खऱ्या अर्थाने VRCC क्रिकेट संघ उसाटणे आणि त्यांचं ग्राउंड आहे आणि ही स्पर्धा म्हणजे तमाम ठाणे रायगड नव्हे तर महाराष्ट्रभरात चर्चेत आहे. आणि यावेळेस चर्चेत येणार धीरज पाटील, पहिल्या चेंडूला पेच करत असताना थर्ड मॅन बॉलच्या बाहेर रिव्हर्स अटेंड करताना चौकार. हाही चेंडू घरंगळत चाललाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतच नाहीये, कारण इथे थोडंसं पंबल झालंय. एस नो वेट आणि इथे धीरज पाटील धावबादच्या रूपात बाद. आहे का दुसऱ्या धावचा कॉल. एस नो वेट आतापर्यंत हे
प्रयत्न करायचा होता, चांगला फटका आला होता तो. धीरज पाटील देखील महागारी परतलाय. लागलेला चौथा धक्का टीमला, त्याच्यामधील 2 विकेट जर बघितलं गेलं तर धावबाच्या रूपात बाद झाल्यात. धीरज, राजेश हे 2 चांगले खेळाडू होते. आता प्रवीण मात्रे तक धरून बसलाय. 2 चौकार त्यांच्याही बॅटमधून आहे. थर्ड मॅन बाहेर काढली गेली आहे त्यांना रिव्हर्ससाठी. तरी देखील ट्राय केलाय, नो मॅन्स मध्ये आहे आणि मात्र आउटफील्डचा प्रतिसाद कुठेतरी उर्मिला प्रतिष्ठान वसार 40+ टीमला लाभतो. चेंडू थांबला, पटका चांगला होता, असं वाटलं चेंडू निघून जाणार थर्ड मॅन दिशेने. मंडलांच्या बाहेर मात्र नशिबाची साथ नाही मिळत. मात्र हा चेंडू जयेश पाटीलने उडवलाय उंच मात्र पहिल्या टप्प्याचा पाहायचा आहे. 4 धाबा. काय फटका होता. धावसंख्या 4 ने पुढे सरके धावा येणे गरजेचं आहे टीम गावदेवी बुर्दुलला, कारण अगेन्स्ट खूप मोठी टीम आहे. स्वर्गीय उर्मिला प्रतिष्ठान धावा स्कोर चेक केला, 4 आहेत मात्र सर, 4 चेक केला ना. एकोणतीस धावा बघतोय आपण. देशाला बॅटचा कडा घेऊन सेकंड स्लिप मध्ये चेंडूला मात्र रोखलं जातं. ह्या टीमला टीमला ऑस्ट्रेलियन टीम म्हणून का ओळखलं जातं, कारण क्षेत्ररक्षण हा त्यांचा परिचय आहे आणि तितकीच चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी देखील पाहायला मिळतो. म्हणजे कुठेही स्पर्धा असली मागील कालावधीमध्ये ही टीम अंतिम टप्प्यामध्ये असायचीच. विशेष या टीमचा उल्लेख स्वर्गीय बाबूशेठ स्मृती चषकामध्ये असायचे. ओव्हर पिच ऑन साईडला बळवलाय, दूरवर क्षेत्ररक्षक आले डीप मधून आणि चेंडूला थांबवलाय. तोपर्यंत धाव मिळेल 1. तर मात्र बघितलं गेलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 31 धावा आपण बघतोय. शेवटचा निर्णायक 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मात्र या अंतिम षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. चला, खेळ फास्ट करायचा आहे. गेम तुम्ही फास्ट खेळा थोडं प्लीज. अंतिम मॅच तुम्हाला 4 षटकांची खेळायचं असेल तर आपल्याला खेळ फास्ट करायचा आहे. लक्ष असू द्या. दोन्ही टीमला इथं सूचना येतात. असू द्या, आत्मविश्वास अजून आहे मात्र मास्टर माइंड. या षटकात मध्ये 2-3 चौकार आले तर 40+45-46 धावा. याच्यासाठी तुम्हाला 2-3 चौकार ठोकावं लागतील. मग विश्वास दाखवलं. शेटपर्यंत बरेचसे चेंडू पेश केला, त्याच्यामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. हा चेंडू उशिराने खेळले, बॅट टू द बॉलर, फंबल झाली. मात्र इथे धाव अगदी सावकाशपणे घेतात. पाहू शकतो आपण सिंगल आली आहे. ते मात्र सध्या जयेशकडून अपेक्षा आहे टीमला. टीम थोडी अशा अडचणीत आहेत. 32 झाल्यात. ही मॅच अशीच सुटणार नाही आहे. 40+ धावा देखील संध्याकाळचा क्लायमेट आहे आणि इथनं बनलेला धाबा बनवणे हे कठीणच. तर रविचंद्र आलाय नवीन फलंदाज मैदानावरती. आणि इथे मात्र हा फटका चांगला आहे, भरपूर उंच गेलाय. दूरवर क्षेत्ररक्षक पोहोचणार का? यस, चेंडूला थांबवलं गेले. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहेत आणि ते दुसरी धाव कंप्लीट. काय क्षेत्ररक्षण केलं जातं असं वाटतच नाही. 40+ खेळाडू आहेत आणि हे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना याचा फिल्डर
राजेश वायले पदनाम. काय फिल्डिंग आहे, दर्जेदार, रुबाबदार. यावेळेस मात्र चेंडूला थांबवलं, 2 धावा थांबल्या गेल्या. तसं उचललं फेकलं ऑन दी स्टिक चेंडूपैकी रेग्युलर क्षेत्ररक्षकांना लाजवणार हे काम. ह्यावेळेस नाटी गुल. ह्यावेळेस मात्र क्लीन बोल्ड झालाय जयेश पाटील. आणखी एक धक्का टीमला. आपण पाहू शकतो इथे मात्र फलंदाज बाद झालाय. निर्णायक काही चेंडू शिल्लक आहेत, अंतिम षटकातील काही बॉल शिल्लक आहेत आणि इथनं मात्र एखादा मोठा फटका येणार का. धन्यवाद. उशिराने केलेला मात्र फलंदाज हाही देखील बाद झालाय. तुचल मयाया. सध्या तर ही स्थिती चालू आहे. आणखी 2 बॉल आहेत. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती स्कोर कार्डवरती 34 धावा. एखादा मोठा फटका 40+ धावा. एक चांगलं सन्मानजनक आणि उशिराने खेळले व्हायचं आहे. बॉल खूप चांगला आहे. स्लोवर डिलिव्हरीचा मास्टर माइंड म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज आहे सध्या तरी विजय बायले. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले गावदेवी टीम वसारसाठी. सध्या स्वर्गीय उर्मिला प्रतिष्ठान 40+ वसार संघासाठी ऑन अ मॅच खेळत आहेत. मागील मॅचमध्ये देखील 16 धावा डिफेन्स केला. अंतिम षटकामध्ये पुढे आले वन्स अगेन बॅक टू बॅक. 4ही चेंडू डॉट आले शेवटचे. हे षटक खूप चांगलं आलं. फक्त आणि फक्त 3 धावा या षटकात आल्या विजय वायले यांच्या आणि 4 षटकांची झाली सांगत आपण. पहिल्या डावाचा खेळ ते संपला. फक्त आणि फक्त लो स्कोरचा मॅच आपल्याला आजच्या दिवसातील पाहायला मिळतो. 34 धावा आणि 35चं एक मापक आणि सोपं लक्ष आहे. मात्र या धावा इथे मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये बनवल्या जातील की बुर्दुळ टीमच्या माध्यमातून एक चांगली गोलंदाजी करून थांबवल्या जातील. याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकूया आपण मायक्रोफोनवरती. आवाज पिसार वेगावचं गोड आवाज मोहन पाटील सरांचं. सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. उसारणे गावचे दिलदार व्यक्तिमत्व सरपंच साहेब शिवाजीदादा पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री कैलास येंद्रे, ग्रामपंचायत सदस्य तसेच समाजसेवक यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते शिवाजीदादा पाटील सरपंच उसाटणे गावचं एक दिलदार व्यक्तिमत्व त्यांचा इथंशी शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो. माईची उद्धार शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन केला जातं शुभ सन्मान. त्यानंतर दुसरा सन्मान असेल दोस्ती दुनियातील राजा माणूस उसाटणे गावचा सचिन पवार. सचिन पवार या एक आमचे मित्र सचिन पवार. तर विनंती करते तानाजी पाटील आपल्या शुभ हस्ते सचिन पवार यांचा शुभ सन्मान केला जातील. एक दोस्ती दुनियातील राजा माणूस सचिन पवार नेहमीच सर्वांच्या पाठीशी असतात. त्यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. माईची उद्धार शाल, त्यानंतर उसाटणे गावचे किरण पाटील यांना देखील विनंती असेल या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल.
भरपूर मान्यवरांची मांदी आज दिवसभर पाहिली आपण. रेलचेल अनेक मान्यवर इथे येऊन गेले, सर्वांचा शुभ सन्मान केला या आयोजकांच्या वतीने. खास करून खूप चांगली स्पर्धा पाहिली आपण. 40 आजचा दिवस लॉट्स होता, परंतु भरपूर मान्यवर पाहिलं आणि सर्वांचा इथंशी मात्र यथोचित शुभ सन्मान केला गेला. चला मॅचकडे वळूया. सेकंड सत्रामध्ये पस्तीस धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं आपण 34 धावा बनल्या गेल्या 4 ओव्हरमध्ये. चार ओव्हरमध्ये 34 धावा बनल्या गेल्या. 35 धावांचं लक्ष ठेवलंय. पहिलं सत्र पाहिलं आपण. बुर्दुळ संघ बॅटिंग करत असताना मात्र पहिल्या सत्रामध्ये 4 षटकामध्ये 34 धावा बनल्या गेल्या आणि 35 धावांचं लक्ष, एक सन्मानजनक लक्ष पाहायला मिळते. मोठं देखील नाही आणि छोटं देखील नाही आहे, सन्मानजनक स्कोअर पाहायला मिळते. अशा मॅचेस जर बघितलं गेला तर फुल चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात, एक रोमांचक मॅचेस पाहायला मिळतात आणि रोमहर्षक. नक्कीच मॅचमध्ये मजा येईल. सुरुवातीला विकेट जर पडले तर मॅचमध्ये मजा येईल. पाहूया कशा प्रकारे सामना रंगतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जगदीश दुधकर स्ट्रायकिंगला फलंदाज पाहायला मिळेल आणि त्याच्या साथीला नॉन स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळेल तुम्हाला. भोलानाथ म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग मार्कवरती फलंदाज पाहायला मिळेल. पहिलं षटक तलताना धीरज पाटील हा गोलंदाज असेल. 35 धावा बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 35 धावा डिफेन्स करायचे आहेत बुर्दुळ टीमला. फटका चांगला, मिस टायमिंग, परंतु सेफ प्लॅनमध्ये पडला. काही घडलं नाही या बॉलवरती. धाव नाही, विकेट नाही आहे, सुरक्षित फलंदाज पाहायला मिळते. एक रन घेतला का? नक्कीच एक रन कंप्लीट झाली आहे. 35 धावांचं लक्ष आहे, थोडंसं छोटं लक्ष आहे, परंतु छोट्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पाहूया कशा प्रकारे मात्र इथंशी गोलंदाजी करते. पटका तर चांगला आहे, फिल्डर डेपमध्ये पाहायला मिळते. वाईडिश लॉंग ऑनला एका टप्प्याने बॉलला उचलला, फेकणार तोपर्यंत फक्त सिंगल कंप्लीट आणि 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, सेकंड बॉलवरती देखील सिंगल आली. सिंगलमध्ये तुम्ही सामन्यामध्ये पुढे नेऊ शकत नाही. एखादा मोठा फटका सामन्याचं थोडंसं समीकरण कमी करू शकल. पुढचा बॉल जगदीशसाठी असेल. फटका चांगला आहे, फिल्डर आहे, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल जाईल. एका टप्प्याने चेंडू बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सिंगल आली 2 बॉलवरती. त्यानंतर मात्र जगदीश दुधकरच्या बॅटमधून चौकार पाहिला आपण. लॉंग ऑनला धावसंख्या जाऊन पोहोचली 6 धावा. और पी चेंडू होता, चेंडू हवेमध्ये आहे, जलची संधी परंतु नाही आहे. सिंगल कंप्लीट केली आहे दुसरीचा. धाडस माणूस नाही आहे, सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. स्कोअर कार्ड पुढे जात असताना 7 धावा, 7 धावा धावफलकावरती लागली जाईल. 7 धावा धावफलकावरती 3 सिंगल पाहिले आपण आणि 1 चौकार पाहिला. अशा पद्धतीने बघितलं गेलं तर आतापर्यंत 4 बॉल फेकून झालेत. गोलंदाज करतो धीरज पाटील हा गोलंदाज. पुढचा बॉल असेल. फुल टॉस बॉल होता, बॅटची काढा दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडूला अडवणी केली आहे. फक्त सिंगल सेकंडचा प्रयत्न, परंतु सेकंड देखील कंप्लीट झाली. बॉलकडे लक्ष नव्हता दुसरा फिल्डरचा. बॅकअप चांगलं मिळाला असतं. सेकंड धाव कंप्लीट झाली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. काय बॅटरचा लक्ष होता अगदी बॉलवरती. थोडासा त्याला माहीत झाला, थोडासा फ्लंबल झाले, खेळाडू मिसफील्ड झाली. त्याचा फायदा मात्र सिंगलला मात्र डबलमध्ये कन्वर्ट केला. 2 धावीने मात्र धावफलक पुढे गेला. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 9 धावा. पुढचा बॉल धीरजचा. हाफ ट्रॅकरचा बॉल जागा बनवली आणि खेळला स्क्वेअर लेगच्या
एका टप्प्याने चेंडू गेला सीमा पार 4 धावांसाठी. हा येतोय दुसरा चौकार या षटकातील आणि षटकाची होती समाप्ती आणि समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. टोटल पाहतो आपण 13 धावा. डीजे व्यासपीठावरती बसलेले आहेत दोस्ती दिनवातील राजा माणूस सचिन पवार उसाटणे यांच्याकडून या स्पर्धेला 2222 रुपयाचं आर्थिक सहाय्य. खरंच स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. 2222 रुपये या स्पर्धेला. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 धावा. समीकरण पाहू शकाल आता. येणारे 18 बॉल आणि 22 धावेची आवश्यकता. 18 बॉल 22चं समीकरण. या सामन्यामध्ये काही घडू शकतो. पहिल्या ओव्हरमध्ये विचार केला तर 2 चौकार लागले, 3 सिंगल आली, 1 डबल आली आणि त्याच्याच आधारे मात्र 13 धावा बनल्या गेल्यात. गोलंदाज सुरेश पाटील आलाय सेकंड ओव्हरसाठी. जगदीश दूधकर आज काय बॅटिंग केली दिवसभर. प्रत्येक मॅचमध्ये मात्र चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. 13 धावा बनल्या गेल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. येणारे 18 बॉल असतील. 18मध्ये 22ची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. वसारा टीमला गोलंदाज तयार झाले. गोलंदाजी मार्गवरती सुरेश पाटील. सेकंड ओव्हरचा खेळ पाहतो आपण. समोर जगदीश दूधकर. आफ्टरकटचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटला कट झाला, स्पर्श झाली. पंचांचा इशारा येतो, हा वाईट आहे. कदाचित कट लागला असता तर स्क्वेअर कट देखील मागे गेला असता बॉल, परंतु पंचांचा इशारा वाईट. धावसंख्येमध्ये एक अतिरिक्त धाव ॲड केली जाईल. टोटल पाहायला मिळतील 14 धावा. पुढचा बॉल जगदीशसाठी असेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे देखील चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. तुमच्या जर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा नुकताच आगमन झाले, शुभ आगमन झाले. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील वाडी गावचे श्री मलंगवाडी यांचं नुकतंच शुभ आगमन झाले. या मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावेने मात्र धावफलक पुढे गेला. 16 धावा धावफलकावरती. 35 धावा बनवायच्या आहेत. 16 धावा बनल्या गेल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्सचा जबरदस्त पटका, सक्सेसफुल आणि पॉवरफुल. हा येतोय षटकार. असे फटकेबाजी लाजवाब. फुलटॉस बॉल, फुलटो वसूल करायचा होता परंतु वाईट आहे, दूरवरती होता बॅटच्या. पंचांनी इशारा केला हा वाईट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 आहे आकड्यावरती. 23 धावा, 12ची आवश्यकता असेल. अगदी विजयापर्यंत अगदी जवळ येऊन टेपले. सिंगलने मात्र प्राधान्य दिले. पुश करो खुश रहो. इथे देखील सिंगल काय डबल देखील कंप्लीट होईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पहा, मोठे पटकांची आवश्यकता नाही आहे. त्याला माहिती आहे का टेक्निकल आहे त्याच्याकडं. एकदा त्याच्या बॅटच्या रनामध्ये आला बॉल तर बॉलला थांबवत नाही आहे. स्लॉटमध्ये आला तर पार्किंग प्लॉटमध्ये पाठवतं आणि धीमे गतीने मात्र चेंडूला पुश केला. त्यावर देखील 2 धावा कंप्लीट झाल्या. इथं मात्र पहा ऑरपीस बॉल होता. बिग अपील संदीप जाधव मात्र भरपूर अपील केली होती परंतु अपीलला पेटाळली. इथं मात्र कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही आहे. आलाय डॉट बॉल. तुम्हाला डॉट बॉल फेकावं लागतील, वारंवार डॉट बॉल फेकावं लागतील. त्यानंतर तुम्हाला विकेट देखील मिळवावं लागतील. तसेच चंद्रकांत पाटील वाडी राष्ट्रवादी अंबरनाथ तालुका अध्यक्ष यांचा नुकताच शुभ आगमन झालं आहे. सेकंडचा कॉल होता परंतु नाही आहे. चांगला प्रयत्न केला, चांगला डिसिजन नॉन स्ट्राईक फलंदाजाचा होता. त्याला माहीत होता ही धाव पूर्ण होऊ शकत नाही आहे. त्याने नकार दिला या धावेसाठी आणि योग्य डिसिजन
पाहायला मिळाला. दुखापत झाली आहे. चला, ओढ झाली का? तर दोन षटकाचा देखील खेळ झाला समाप्त. दोन षटकाच्या अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 26 धावा. आता 9 धावेची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू आणि 9ची आवश्यकता. चला नारायण संघ, आपण हजर राहायचं आहे. जसा सामना होईल तसा आपल्याला हजर राहायचा. लगेच टॉस केला जाईल, लगेच सामना केला जाईल. कारण की दिवस आता थोडा छोटा असते. कारण की संक्रांत किंक्रांत ज्यावेळेला होतो त्यावेळेला दिवस थोडा थोडा मोठा होत जाते. आपण पाहतो जानेवारीच्या मॅचेस, फेब्रुवारीच्या मॅचेस. तसेच भरत सेंद्रे यांच्याकडनं देखील या स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो. दानशूर व्यक्तिमत्व आणि खरोखरच स्पर्धेला दानशूर व्यक्तीची गरज असते. ही स्पर्धा आपण आयोजित करतो अशा वेळीच मात्र खरोखरच ज्या वेळेला दानशूर व्यक्तिमत्व जे आपल्याला काही आर्थिक सहाय्य करतात, त्यातूनच मात्र आपल्याला कुठेतरी मात्र काहीतरी स्पर्धेला ठेवण्यात येते. 12 चेंडू, त्याला थोडासा स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 9ची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. टोटल पाहतो आपण 26 धावा धावफलकावरती लागली गेली आहेत. विकेट मिळत नाही आहे. सलामीची जोरी अजून सलामत. यावेळेस मात्र स्क्वेअर कटचा फटका, देखना फटका, परंतु फिल्डर आहे. फील्ड केला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 26 नंतर 2, 28 धावफलकावरती 7ची आवश्यकता असेल. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 मध्ये 7 बनवायचे आहेत. कदाचित या ओव्हरमध्ये डायरेक्ट मला तर वाटतं मॅच फिनिश होईल का? एका षटकाचं टायमिंग आपल्याकडं वाचेल का? इथं मात्र फाईन केलाय. बॉल जाईल मात्र लॉंग स्टॉपला. हा येतोय चौकार. तीस धावा धावफलकावरती अवघ्या 3 धावेची आवश्यकता असेल आणि नारायण संघ आपल्याला रेडी राहायचंय. चला नारायण संघ, आपण रेडी राहायचंय कारण आता मॅच संपेल. अवघ्या 3 धावेची आवश्यकता आहे. 32 धावा बनल्या गेल्यात, 35 बनवायचे आहेत. तस इथं देखील पाहूया. तसेच चंद्रकांत पाटील यांच्या करून देखील 1000 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य, त्यांचं देखील आम्ही करतो आभार व्यक्त. आणि 2 धावेची आवश्यकता असेल. अवघ्या 2 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चांगला फटका पाहायला मिळते. इथे देखील सिंगल कंप्लीट होईल आणि अवघ्या 1 धावेची आवश्यकता असेल. आता मात्र चला नारायण संघाचा कॅप्टन, तुम्ही लगेच यायचं आहे. टॉससाठी यायचं आहे. फक्त 1 धावेची आवश्यकता, कारण जेवढा वेळ मिळेल आपल्याला तेवढा वेळ आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. आणि इथे मात्र दणदणीत विजय संपादन केलाय वसार संघाने. वसार संघाचं अभिनंदन. हाडलक बुर्दुल संघ, आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आपलं देखील आभार व्यक्त करतो. दोन्ही संघांना विनंती असेल का आपण सेकंड हँड करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल का आपण सेकंड हँड करूनच जायचं आहे. इस स्पर्धेमध्ये चांगला नेम पाहायला